सर्वांना नमस्कार. चांद मातला या स्टोरीचे 66 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. शशीनं त्या घरमालकाकडून चंद्राचं कानातलं शेवटी घेतलंच आणि त्याच्यासमोर तो चंद्राला बायको म्हणाला म्हणून त्याला हसायला आलं. मग शशी गालात हसत हसत खोलीत आला आणि चंद्रा म्हणाली, कुठं गेलता इतका वेळ? शशी म्हणाला, होतं एक काम, तू झोप. चंद्रा म्हणाली, म्हणजे आता काय काम होतं ते पण सांगणार नाहीस का? तसा शशी चिडून म्हणाला, तू माझी बायको आहेस का गं, जे मी प्रत्येक गोष्ट तुला सांगेन? आणि आता चंद्रा हाताची घडी घालून त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती आणि शांतच बसली होती. आणि शशीनं आता तिच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावरचे थंड भाव बघून तो शांत झाला. आणि हे आपण काय बोलून गेलो हे त्याच्या लक्षात आलं. आणि चंद्रा म्हणाली, तुझ्या मागं पोलीस आहेत, ते कुत्र्यासारखे तुझ्या मागं लागलेत. काळजी वाटली म्हणून विचारलं, आणि तू असा बोलतोस होय? मला धड काही सांगत पण नाहीस आणि आता विचारलं तर असा रागावतोय. आणि मी कुठं म्हणाले मी तुझी बायको आहे, मला सगळं सांग. असं म्हणून ती रागात खाली झोपली. आणि शशी खालच्या आवाजाच्या पट्टीत म्हणाला, अगं ते पैसे आले होते, बाबांनी पाठवले होते, तेच घ्यायला गेलो होतो. तशी चंद्रा आता खुश होऊन झोपलेली होती ती उठली आणि म्हणाली, म्हणजे आता माझ्या कानातलं सोडवशील का? माझ्या आईनं खूप हौसनं केलं ते. आणि शशी म्हणाला, अगं तुझ्या कानातलं नाही सोडवू शकत, कारण इतके जास्त पैसे नाहीत अगं, बहुतेक ते तिकडंच राहील असं वाटतंय मला. आणि मला ना खूप वाईट वाटतं, असं तो मुद्दाम म्हणाला चंद्राचं मन बघण्यासाठी. चंद्रा थोडी नाराज होऊन लगेच हसत म्हणाली, मग जाऊ दे की, त्यात काय एवढं, मला त्याचं काय बी नाही वाटत. शशी म्हणाला, असं कसं? तुला हे वाईट वाटतं ना, शेवटी ती तुझ्या आईची आठवण असेल ना. चंद्रा म्हणाली, ते तर आहेच, पण असं म्हणून गप्प बसली. आणि शेवटी म्हणाली, असू दे, जाऊ दे, झोप आता, उद्या पुन्हा कुठं पळावं लागेल इथनं कुणास ठाऊक, झोप घे. शशी म्हणाला, तू उद्या पण पळशील का माझ्यासोबत इथून? चंद्रा म्हणाली, हो. शशी म्हणाला, पण का? तू माझ्यासोबत का असं पळते? तू एका ठिकाणी का थांबत नाहीस? माझ्यासोबत असं लपत राहून तुला काय मिळणार आहे? चंद्रा म्हणाली, काय मिळणार आहे ते माहीत नाही आणि पुढं काय होणार आहे ते पण माहीत नाही. आणि मी कुठं राहू एका जागी, तूच सांग. तू ठेवशील तिथं राहीन, बोल कुठे ठेवशील? शशी आता निरुत्तर झाला, कारण आता त्यालाच तिला कुठंच ठेवू वाटत नव्हती, सोबतच घेऊ वाटत होती, कारण त्याला तिची सवय लागत चालली होती, अगदी त्या सिगारेटसारखी. आणि तो तिचा विचार करत असतानाच ती म्हणाली, राहू दे, नको जास्त विचार करू, काही प्रश्नांची उत्तरं ना मिळतच नाहीत. तुला साडी देऊ का प्रांगणाला? थंडी वाजते ना. आणि झोप की आता, का भूतासारखा रातभर जागा राहणार आहेस? आणि शशी नेहमीच्या त्याच्या स्टाईलमध्ये म्हणाला, तू झोप, मला नको, तुझं तू बघ. आता चंद्रा त्याच्या त्या उत्तरानं चिडून म्हणाली, घे नाही तर बस, तुझं सारखं असंच असतं बघ. तू कवा सुधारशील काय माहीत. आणि तिनं आता त्याच्यासाठी काढून ठेवलेली एक साडी घेतली आणि तिथंच टाकली आणि झोपली त्याच्याकडं पाठ करून. आणि आता खूप वेळ त्यानं तिच्या त्या ठेवलेल्या साडीकडं बघितलं, पण त्या साडीला हात न लावता पुन्हा तिच्या कानातलंच खिशातनं काढून हातात घेतलं आणि निरखून बघायला लागला. पुन्हा ते कानातलं त्यानं खिशामध्ये ठेवलं आणि तिथंच भिंतीला टेकून पुन्हा सिगारेट पेटवली. आणि ती ओढणार इतक्यात त्याला चंद्राचेच शब्द आठवले, अरे इतक्या बिड्या फुकशील तर फुफ्फुस फुटून मरशील, फेक ती खाली, असं त्याला तिचे शब्द आठवले. का कुणास ठाऊक त्यानं सिगारेट विझवली आणि फेकूनच दिली.
आणि त्याचं त्यालाच कळेना की त्यानं असं का केलं. चंद्रा नेहमी म्हणते, बिड्या पिऊन पिऊन मरशील. आणि शशी नेहमी बेफिकीरपणे म्हणायचा, मेलो तर मरू दे, तुला काय करायचं. पण आता का कुणास ठाऊक, आता मरायची भीती वाटत होती आणि जगावं असं वाटत होतं आणि आयुष्यावर प्रेम करावं वाटतं. कोणासाठी तरी जगायचं होतं. स्पष्ट काहीही त्याला कळत नव्हतं की ते कोण आहे आणि ही इतकी गुड फिलिंग मनात कुठून आली हेही त्याला समजेना. मग थोडा वेळ बसून बसून शेवटी त्यानं हळूच तिची साडी घेतली आणि काही क्षण तिच्याकडे टक लावून पाहिलं आणि पांघरून न घेता मिठीत घेऊन झोपला. आणि त्याला खूप छान वाटत होतं. आणि तो झोपला. मग पहाटे पहाटे चंद्रा अंगावरची साडी फेकून तशीच झोपली होती आणि तिच्या छातीची 2 वरची बटणं तिनेच झोपताना खोलल्यामुळे तिची छाती आणि त्याचे उंचवटे स्पष्ट दिसत होते. आणि त्याचवेळी शशीसुद्धा जागा झाला. त्यानं त्याचे डोळे उघडले आणि समोर बघितलं आणि तो पहाटेचा विलोभनीय आणि नयनरम्य खूप हवाहवासा वाटणारा तो नजारा त्यानं बघायला सुरुवात केली. आणि शशीच्या काळजाचा ठोका चुकला आणि त्याचं हृदय जास्त गतीने धडधड करायला लागलं. मग त्यानं त्याच्या हातातली तिची साडी घेतली आणि तिचा वास घेतला. त्यावर त्याने त्याचे ओठही टेकवले आणि हळूच तिच्याजवळ रांगत रांगत गेला. आता तिच्या चेहऱ्यावर झोपेतच विस्कटून केस आले होते आणि त्यानं ते हळूच फुंकर घालत दूर केले. तशी ती हवेची थंडगार झुळूक चेहऱ्यावर आली आणि चंद्रानं तिच्या तारुण्यानं रसरसलेल्या सुडौल बांडा असलेल्या अंगाला एक मुरड घातली आणि पुन्हा होती तशी छताकडे तोंड करून झोपली. मग पुन्हा एक हट्टी केस तिच्या चेहऱ्यावर तिथेच थांबला होता. त्यानं फुंकर घातल्यामुळे सुद्धा तो बाजूला गेला नाही आणि शशीला त्या केसाचा राग आला, कारण तो केस तिची झोपमोड करत होता आणि त्याला हाताने बाजूला करावं असं त्याला वाटलं. पण आधी तिला हात लावायला तो घाबरला. 1-2 वेळा हात पुढे मागे केला आणि शेवटी त्यानं तिच्या गालावरून तो केस बाजूला करून न राहून तिच्या गोऱ्या गोबऱ्या गालावरून त्याची उलटी हाताची 2 बोटं फिरवली. तसं चंद्राची झोप चाळवून तिनं हालचाल केली आणि शशी घाबरला, तिथेच खाली झोपला. पुन्हा चंद्रानं तिची कूस बदलली आणि डायरेक्ट हात शशीच्या अंगावरच टाकला आणि शशी थोडा घाबरला. तिला जाग आली तर मला इथे बघून तिला काय वाटेल असा विचार तो करू लागला. आता दोघांचेही चेहरे एकमेकांच्या चेहऱ्याच्या खूप जवळ होते आणि शशीला तिचे डाळिंबाच्या दाण्यासारखे लाल असलेले ओठ दिसले आणि त्यानं आवंढ्यावर आवंढे गिळायला सुरुवात केली. पण किती सुंदर दिसत होती ती अशाही अवस्थेत. आज तो तिला खूप जवळून निरखून पाहत होता आणि तिचं प्रत्येक रूप आता त्याला आवडत चाललं होतं. आता तर त्याला त्याच्यावर चिडणारी चंद्रासुद्धा आवडत होती आणि बराच वेळ झालं ती तशाच अवस्थेत तिच्याकडे समाधी लागल्यासारखा तो बघत होता आणि ती पूर्णपणे पुन्हा एकदा झोपेत गेली. तिनं काहीसे तिचे ओठ एकमेकांपासून अलग केले, त्यावरून जीभ फिरवली. तसं ते पाहून शशीच्या शरीरात आग लागायला लागली. आणि न राहून त्यानं खूप विचार करत तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि त्याला खूप म्हणजे खूप वेगळं वाटलं आणि शशी गालात हसला. आता तो मागे सरकला. पुन्हा काही वेळानं त्यानं तसंच केलं आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि आता चंद्रानं उत्तेजित होऊन त्याला मिठी मारली. तिनंही त्याच्या तोंडामध्ये तोंड घातलं. तसं शशीनं चकित होऊन डोळे मोठे केले आणि तिला जाग आली की काय असं त्याला वाटलं. पण आता विचार करायला त्याच्याकडे वेळ नव्हता. दोघेही बेभान होऊन किस करायला लागले आणि किस करता करता काही वेळानं शशीचा श्वास गुदमरायला लागला आणि तो म्हणाला, चंद्रा अगं सोड सोड ना. चंद्रा त्याला सोडत नव्हती आणि तो जास्त श्वास गुदमरल्यामुळे ओरडत होता, चंद्रा सोड ग, अगं जीव गुदमरला माझा. पण चंद्रा त्याला मिठीतून सोडेना आणि तोंडातून तोंड बाहेर काढायची पुन्हा घालायची
आणि शेवटी त्याचा श्वास घुसमटला आणि तो जोरात ओरडला, चंद्रा सोड. आणि त्यानं डोळे उघडले तर त्यानं चंद्राची साडी त्याच्या तोंडावर ठेवली होती आणि त्यावर ओठ टेकून किस करत होता आणि त्याचा श्वास त्यामुळे गुदमरला होता. चंद्रा तर तिची ती तिकडंच झोपली होती आणि हा मात्र अजूनही कोपऱ्यातच बसलेला होता. आणि हे सगळं शशीचं स्वप्न होतं. मग शशी आता भानावर आला आणि हे स्वप्न मी का पाहिलं हे त्याला कळेना आणि त्यानं तिची साडी बाजूला ठेवून दिली. पण आता पुन्हा त्याला काय झालं काय माहीत. त्यानं ती साडी पुन्हा घेतली आणि पुन्हा मिठीत घेऊन गालात हसून झोपला. मग सकाळ झाली. चंद्रा उठली. चंद्रानं त्याच्याकडं बघितलं तर तो तसा साडी हातात घेऊन झोपला होता. आणि चंद्रा म्हणाली, खरंच येडा आहे हा माणूस. मग तिनं तिच्या अंगावरची साडी घेतली आणि त्याच्या अंगावर टाकली. खिडकीतून बघितलं तर उजाडलं होतं आणि मग ती बाहेर गेली. तिला तर आता करण्यासारखं काहीच नव्हतं. घरात काहीच सामान नव्हतं. आणि काय करू हे तिला कळेना. असं रोज रोज विकतचं जेवण आणून कुठवर खायचं. आणि त्या घर मालकाला मागितलं तर तो किती ओरडतो असं तिला वाटलं. आणि आता तिला आंघोळ करायची होती आणि ती पुन्हा घाबरत घाबरत त्या घरमालकाला फक्त इतकंच म्हणाली, मला आंघोळ करायची होती, बादली भरून पाणी मिळेल का? नळाला पाणी येत नाही. आणि आता काय सांगायचं, त्या माणसानं तिला सगळं दिलं. तुमचं सामान येईपर्यंत तुम्ही हे वापरा असं म्हणून सगळं दिलं. झाडू दिला, पाणी दिलं, बादली भरून दिली, भांडी दिली आणि आणखीन काही लागलं तर नक्की सांगा भाभीजी असं तो म्हणाला. आणि वर म्हणाला, तुम्ही घरात मोठ्यानं बोलला तरी चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. चंद्राला तर आता काहीच कळेना की काय झालं आणि एका रात्रीत ह्या माणसात इतका कसा बदल झाला. काल तर किती खेकसून खेकसून बोलत होता आणि आजच त्याचं हे असं वागणं बघून तिला नवल वाटलं. हा तोच आहे ना जो काल त्यांना इतकं बोलत होता. मग तो माणूस आतमध्ये आला आणि साहित्य ठेवणार इतक्यात चंद्राच्या हातातनं भांडं पडलं आणि त्यानं झोपलेल्या शशीकडे घाबरून बघितलं आणि तो म्हणाला, अहो भाभीजी जरा हळूहळू, त्यांना उठवू नका, त्यांना झोपू द्या, खूप रागीट आहेत ना भैयाजी. चंद्रा फक्त हो हो म्हणून काहीच न कळून मान हलवत होती. आणि तो माणूस पुन्हा म्हणाला, भैयाजी उठले की त्यांना सांगा बरं का की मी हे सगळं दिलं आणि काहीच गडबड नाही परत करायची. जिथपर्यंत तुम्ही इथे आहात तिथपर्यंत राहा आणि ना भाड्याचं सुद्धा मी परत विचारणार नाही. आणि मला माहीत आहे तुमचं सामान येणारच नाही पाठीमागून, कारण तुम्ही, असं म्हणून तो गप्प झाला. चंद्रा आता घाबरली. तिला वाटलं आता खरंच याला कळते की काय आमच्याबद्दल खरं खरं, की आम्ही लपत छपत आलो आहे पोलिसांपासून. आणि चंद्रा त्याचा अंदाज घेत म्हणाली, आम्ही काय? आणि तो घरमालक म्हणाला, हेच की तुम्ही पळून आला आहात. आणि हे ऐकलं तसं चंद्राला खूप टेन्शन आलं. ती पुन्हा घाबरत घाबरत म्हणाली, पळून आलो म्हणजे? तुम्हाला कसं माहीत? आणि तो हसून म्हणाला, भाभीजी आप दोनों प्यार करते हो ना एक दूसरे से, म्हणून घरातून पळून आलात ना. आणि म्हणूनच मी तुम्हाला आधी खोली देत नव्हतो. तुमच्या घरातले तुम्हाला शोधत आले तर काय करायचं मग? ते पोलीस, ते केस असलं लपडं नको होतं मला. पण आता तुम्ही निवांत राहा, असं तो म्हणाला आणि पुन्हा शशीकडे बघून घाबरून घाबरून निघून गेला. आणि चंद्रा आता गालातल्या गालात खूप हसायला लागली. इंग्लिश कळत नव्हतं तिला, तरीसुद्धा हिंदी थोडं थोडं कळायचं. आणि प्यार या शब्दानं तिला अजून शशीकडे बघायला लागली.